बीड़ शहर के लिम्बा गणेश से बोरखेड़ तक की सड़क का पुल बारिश में बह गया है और 15 दिनों से वह मार्ग बंद है। इस वजह से वाणी, घोलब, गावड़े, ढवले, घरत, मूले आदि बस्ती के दूध उत्पादक किसानों को भारी परेशानी हो रही है। उन्होंने पालक मंत्री अजित पवार की प्रतिमा पर दुग्धाभिषेक कर प्रदर्शन किया और पूछा, अब तो जवाब दीजिए, हमें सड़क मिलेगी या नहीं। तालुक्यातील लिम्बा गणेश गावातील लिम्बा गणेश ते बोरखेड हा रस्ता 14 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने हा रस्ता खचला, पूल वाहून गेला। त्यानंतर या ठिकाणी मंडळ अधिकारी, तहसीलदार, तलाठी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामे करून गेले। त्याचबरोबर 19 तारखेला आमदार संदीप शिरसाट येऊन गेले, त्यांनी पाहणी केली, फोटो सेशन केलं, त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलं। त्यानंतर लिम्बा गणेशकरांनी हा रस्ता व्हावा म्हणून 23 सप्टेंबर रोजी रस्ता रोको केला। तेव्हा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी 2 दिवसामध्ये रस्ता करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। आता त्यालाही 8 दिवस उठून गेले। अजितदादा पवार जेव्हा बीड दौऱ्यावर आले होते 25 तारखेला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, आदेश दिले होते प्रशासनाला की ज्या ज्या ठिकाणी दळणवळण तुटलेलं आहे, लोकांची अडचण आहे, ते तातडीने दुरुस्त करण्यात यावीत। या घटनेला आता 5-6 दिवस उलटून गेलेत, मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे रस्ता केलेला नाही। म्हणजे बीडचं जिल्हा प्रशासन एखादे झोपलेलं आहे। बीडच्या जिल्हा प्रशासनाला जागे करण्यासाठी आज या लिंबा येथील शेतकऱ्यांनी, जे दूधधारक शेतकरी जे आहेत, त्यांना रोजचा या ठिकाणी जाताना त्रास होतो। त्यांनी अजितदादांना दुधाने आंघोळ घालून अभिषेक करून विनंती केलेला आहे की पालकमंत्री अजितदादा पवार, तुम्ही तरी कमीत कमी जिल्हा प्रशासनाला सांगा आणि हा आमचा रस्त्याचा प्रश्न सोडवा। लिम्बा गणेश ते बोरखेड रस्ता, या रस्त्यावरील वस्त्या जवळजवळ 5-7 वस्त्या आहेत। घोलप वस्ती, वाणी वस्ती, ढवळीत, गावडे वस्ती, घरत वस्ती, भोसले वस्ती, राहिले सुविले महाजनवाडीहून लोक इथून मधला मार्गेच येतात। काटवटी वस्ती, या रस्त्यावरील हे पूल कसल्यापासून एक 15 दिवस झाले जवळपास। पुढारी येतात, नेते सगळे येतात, आश्वासनं देऊन जातात, आज उद्या रस्ता करू म्हणून अजून रस्त्याचा काही कुठं खडा टाकलेला नाही। आमची लेकरं बाळ शाळेत जातात, त्या मुलांचा सगळा म्हणजे तर डबल माणूस लागतं, इथून उचल पुढच्या माणसापाशी दे, असे करून मुलं शाळेत जातात। आणि रोज दुधाचा आणि भाजीपाल्याचा हा प्रश्न सर्वात मोठा आहे। तर ह्यो रस्ता आम्हाला तात्काळ आज ह्याची एली वाट लावून रस्ता आम्हाला दुरुस्त करून देणे ही आम्हाला आमची इच्छा आहे। म्हणून आम्ही अजितदादाला दुधाने अभिषेक करून यांनी तरी गुण येईल म्हणून आम्ही अभिषेक दुधाचा केलेला आहे त्यांना।